माहिती अधिकार कायदा आपण सगळेच कधी ना कधी वापरतो, बरोबर? पण विचार करा, तुम्ही माहिती मागितली आणि ती नाकारली गेली किंवा वेळेत उत्तरच आलं नाही. मग काय करायचं? आज आपण माहिती अधिकार कायद्यातील अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या तरतुदीबद्दल बोलणार आहोत आणि ती म्हणजे कलम 19. हे कलम नेमकं काय आहे आणि माहिती नाकारल्यास आपला हक्क कसा मिळवून देतं, हेच आपण आज सोप्या भाषेत समजून घेऊया. विचार करा की तुम्ही खूप अभ्यास करून वेळ काढून एक अर्ज दाखल केलाय, पण जनमाहिती अधिकाऱ्याने तुमची विनंती फेटाळली किंवा 30 दिवसानंतरही काहीच उत्तर दिलं नाही. कसं वाटेल? एकदम फ्रस्ट्रेटिंग वाटतं नाही का? पण ही एक खूप सामान्य समस्या आहे आणि चांगली गोष्ट ही आहे की यावर एक ठोस उपायसुद्धा आहे. हो, अजिबात काळजी करण्याची गरज नाही, कारण माहिती अधिकार कायदाच आपल्याला या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो. खरं तर आपली लढाई इथे संपत नाही, उलट ती इथूनच खऱ्या अर्थाने सुरू होते. आणि तो मार्ग आहे माहिती, अधिकार कायद्याचं एक जबरदस्त शस्त्र, कलम 19. हे कलम आपल्याला जनमाहिती अधिकाऱ्याच्या निर्णयाला आव्हान देण्याचा म्हणजेच अपील करण्याचा कायदेशीर अधिकार देतं. हा आपला हक्क आहे. तर हे अपील म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर समजा माहिती अधिकाऱ्याचा निर्णय आपल्याला पटला नाही, तर आपण त्यांच्या बॉसकडे म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे किंवा थेट माहिती आयोगाकडे दाद मागू शकतो. ही एक प्रकारची कायदेशीर तक्रारच आहे असं समजा. या प्रक्रियेतला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे पहिले अपील. माहिती मिळवण्याच्या आपल्या लढाईतला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. चला बघूया हे नेमकं कसं काम करतं. तर हे पहिलं अपील आपण कोणाकडे करायचंय? तर त्याच सरकारी कार्यालयातल्या एका सिनियर ऑफिसरकडे. त्यांनाच कायद्याच्या भाषेत प्रथम अपीलीय अधिकारी असं म्हणतात. म्हणजे आपली तक्रार त्याच ऑफिसमध्ये पण एका मोठ्या पदावरच्या व्यक्तीकडे जाते. पण इथे एक गोष्ट आहे जी खूप खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे वेळ. आपल्याकडे यासाठी फक्त 30 दिवस असतात. माहिती आहे ना? नाकारल्याचा निर्णय मिळाल्यापासून किंवा माहिती मिळण्याची मुदत संपल्यापासून फक्त 30 दिवसांच्या आत हे पहिलं अपील दाखल करावं लागतं. ही मुदत अजिबात चुकवू नका. आणि हा 30 दिवसांचा नियम म्हणजे काही माझा सल्ला नाहीये. हे बघा, हे थेट कायद्यातच लिहिलंय. कलम 19 पोटकलम 1 मध्ये स्पष्टपणे म्हटलंय की कोणतीही व्यक्ती 30 दिवसांच्या आत अपील करू शकते. म्हणजे याला एक पक्का कायदेशीर आधार आहे. मग हे अपील करायचं कसं? प्रक्रिया एकदम सोपी आहे. एक साधा अर्ज तयार करा, ज्यात मूळ अर्जाचा आणि मिळालेल्या उत्तराचा सगळा तपशील असेल. हा अर्ज त्या कार्यालयातील प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे सादर करा आणि बस, त्यांच्या निर्णयाची वाट बघा. बरं, आता समजा पहिल्या अपिलातही आपल्या मनासारखं झालं नाही किंवा त्या निर्णयावर आपण समाधानी नाही. मग काय? खेळ संपला? अजिबात नाही. आपल्यासाठी अजून एक शेवटचा आणि सर्वात मोठा दरवाजा उघडा आहे आणि तो म्हणजे दुसरं अपील. आणि हे दुसरं अपील आपण त्याच ऑफिसमध्ये नाही करत, आपण थेट जातो माहिती आयोगाकडे, म्हणजे केंद्रीय किंवा राज्य माहिती आयोग. ही एक स्वतंत्र संस्था आहे, त्यामुळे इथे आपलं म्हणणं निष्पक्षपातीपणे ऐकलं जाण्याची शक्यता जास्त असते. दुसऱ्या अपिलासाठी मात्र आपल्याला जास्त वेळ मिळतो. पहिल्या अपिलीय अधिकाऱ्याचा निर्णय आल्यापासून तब्बल 90 दिवसांच्या आत आपण माहिती आयोगाकडे दुसरा अपील दाखल करू शकतो. म्हणजे तयारीसाठी आपल्याकडे भरपूर वेळ असतो. तर फरक लक्षात आला ना? पहिलं अपील त्याच डिपार्टमेंटल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे 30 दिवसांच्या आत आणि दुसरं अपील थेट माहिती आयोगाकडे 90 दिवसांच्या आत. इतकं सोपं आहे हे लक्षात ठेवायला. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की माहिती आयोगाकडे जाऊन खरंच काही उपयोग होतो का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच होतो. कारण माहिती आयोगाला कायद्याने खूप व्यापक अधिकार दिलेले आहेत. ते खऱ्या अर्थाने शक्तिशाली आहेत. माहिती आयोग तुमच्या प्रकरणाची सखोल चौकशी करू शकतो. ते सरकारी कार्यालयाला माहिती देण्याचा थेट आदेश देऊ शकतात. इतकंच नाही तर आपल्याला हव्या त्या फॉर्मॅटमध्ये माहिती मिळवून देऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आयोगाने दिलेला निर्णय त्या सरकारी कार्यालयावर बंधनकारक असतो. त्याला ते नाही म्हणूच शकत नाहीत. म्हणून शेवटी हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की माहिती मिळवणं हा फक्त आपला कायदेशीर हक्क नाही, तर ती आपल्या म्हणजे नागरिकांच्या हातातली एक मोठी शक्ती आहे, एक पॉवर आहे. आणि कलम 19 ते ह्याच आपल्या शक्तीचं संरक्षण करतं. तर आता प्रश्न हा आहे की पुढच्या वेळी जेव्हा माहितीची विनंती नाकारली जाईल तेव्हा निराश होऊन गप्प बसायचं की कलम 19चा वापर करून आपल्या अधिकारासाठी लढायचं आणि आपली ताकद दाखवून द्यायची. निर्णय आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे.